आणि नमस्कार मंडळी, भात लावायला चाललेले आहेत अक्षु. डोक्यावर इरलं घेऊन. नाही, मी तर रेनकोटच घातलंय ना. इकडे भात लावून झालेला आहे छानपैकी. हा इकडे बघा निसर्ग. इथे खाली डुरा आहे, पर्याचं पाणी वाहून येतं आहे. उन्हाळ्यात पूर्ण सुकलेलं असतं. आता बघा, आणि ही बघा आमची गाडी पांढरी शुभ्र धुवून निघालेली आहे पावसात. हा मस्तपैकी रस्ता. वाव, ढग आलेले आहेत. तिथून खाली नदी. हे छोटे शेतकरी चाललेले आहेत. आणि इथे तुम्ही पाहू शकता, तिकडे सुंदर असा ढग नजारा. पाणी आहे. छोटी दिसते ना ब्लू कलरच्या याच्यामध्ये, तिची चप्पल इथे आज काल गेलेली, ती पप्पाने काढून आणली खतरों की खिलाडी बनून. हां, ती आहे छोटा पॅकेट बडा डबा खाऊ. ओय छोटा पॅकेट बडा डबा. हे आमचे काका जे की गावात राहून सगळं आम्हाला सांगतात. गोठ्यात नेतात, बागेत नेतात आणि रानात नेतात आणि आंबे तोडायला नेतात. हा, हे पण आहे. हे आमचे छोटे छोटे पाहुणे भरलेले. वाव, हे बघा किती छान नजारा आहे. ही नदी वाहती आहे, परा आहे, सगळीकडनं छानपैकी नजारा आहे. हा रस्ता आहे. आता इथून एक गाडी गेली, दिसली नाही, दिसली थोडी. पण हे बघा किती छान आहे. हे काही रे, आम्ही चाललेलो आहे शेतात, जिथे लावायचं आहे भात आम्हाला. आणि हे डोंगरातून दगडांतून रस्ता करत चाललेलो आहे. उन्हाळ्यात गवत चुकलेलं असतं, त्यामुळे वाटा दिसतात. पण आता सगळीकडे भात लावलेला असतो, त्यामुळं वाटांमधून रस्ता शोधत जावं लागतं. हे बघा किती छान आवाज आहे पाण्याचा. हा, एकदम मस्त फिलिंग येत आहे. हो, डोंगरातून झुळझुळू नदीतून पाणी वाहत आहे शेतातून. ही आंब्याची बाग आहे. अर्ध नाशापातीला. अगं बाई, वरच्या बाजूला तिकडे काजू लावलेले आहेत. तिकडे खाली आंबे आहेत. हां, इकडे ससे येतात असं सांगत आहे. आणि ही काजूची झाडं खालच्या बाजूला. हे आंब्याचं झाड, त्याला पालवी फुटली आहे लालसर. हिरवा की हो बघा. थांब, आता इथून हे शेत आहे, त्याच्या पुढे गेलं की आपल्याला इथे आपल्याला भाताच्या चिकूचं झाड शेतीत जायचं आहे. दिसतंय. छोटे छोटे चिकू आलेले आहेत, हे बघा छोटे छोटे झाडे आहेत. आता चला पुढे अजून. हे काजूचं झाड आहे. हे धुकं दिसतंय तुम्हाला, आभाळ दिसतंय धुरकट. ते ॲक्च्युली ढग आहेत, ते डोंगर आहे. हे बघा, वरती तिकडे काजूचा बोंड. आमच्या इथली धनगराची घरं आहेत. धनगर राहतात तिकडे, एवढ्या रानातून ते राहतात.
इथे वाघ सुद्धा आहे असं म्हणतात. हे आणि कोकमाचं झाड. मागच्याच महिन्यात जे आमच्या इथले एक धनगर आहेत त्यांच्याकडची गुरं एक वासरू खाऊन गेलेलं आहे वाघ. त्यामुळे वरती जंगलात जायला लोक जरा घाबरतात. घाबरत हे बसायला आमचा काका जसं आपण पाट असतो तशा प्रकारे बनवलेलं आहे. भाताच्या शेतात एक माझा ते बसायला जड आहे जड आहे हां मी लाकडाचा जड आहे असं सांगते अक्षू. मातीचा ही त्याच्याने पैसे उडवणार आहे. ही मम्मी अक्षय तुझ्या मागून बेडू कसा उडी मारून गेला. हे लहान तुला हे बघ हे लहान तुला हे द्या मला. काही जड नाहीये. हे बघा तुम्ही घेऊन बघू शकतात. हा पाट आहे चालू आहे व्हिडिओ. छोटा आहे माहितीये मला, मग तुम्ही घेऊन बघा.